गटाच्या 3 मैदानातला 1 नंबरचा मान पटकावला असं वादळ हे झेंड्याचं किती मैदान असेल? झेंड्याचं काय त्याला लिमिट नाही. आता मला वाटतं झेंड्याला मी खरं सांगायचं म्हणजे एक ही पळसगावचं गाव असं आहे की पहिलं मैदान मी इथे झेंड टाकलं. मेन फोकस त्याचा बिनजोड राहील का मैदान? 3 फेर बिनजोड सगळीकडे चालणार. कोण पब्लिकला अजून पळतो तो डाव्या खांद्यानं. मग काशीचा 1 नंबर त्यानंतर आजचाच 1 नंबर. आजचाच 1 नंबर. सगळं टॉपची बैल एका दावणीला बांधलेत तुम्ही. मग किती किलोमीटर रनिंग झालं? 20 किलोमीटर रनिंग झालं त्या दिवसात 1 नंबर 9 नंबर हा किंवा वर गेलो एकदा खाली आलो असं. जास्त इंटरेस्ट तुमच्या त्या कलेत आहे? नाही दाखवूया की आपण व्हिडिओच्या माध्यमातून नाही सगळ्यांना दाखव. कारण तुम्ही कोकणातली गाडी उतरवली. अरे द्या हे शाळेपेक्षा बरं आहे ना. हा असं दाखवा. असा पहिला एक बैल तो चालत चालला. एकमेव बैल आहे मैदानात चालत चाललाय. गावच्या मैदानात. आणि तिथं गाडी नाही येत. बाकीची गाडी नाही येत. हा हिरा आला आमचा पहिला बैल आहे तो चालत येतोय. बाकी सगळे गाडीने येतात. बाबा काय आलं तर बोललीस का नाही? काय ते आहे महादेवाचं मंदिर. अरे ते किती गटात पाळणार? 21 मध्ये. हिरा पळसगावच्या मैदानात पहिल्यांदा हिरा पोहोचतो. गावच्या मैदानात पहिल्यांदा हिरा आलाय मैदानात आणि चालत आलाय. 21 गटात पाळणार आहे आणि हिराच्या जोडीला दौंडचा बुलेट आहे. दौंडचा बुलेट वयो म्हणून चालू केलाय. 4 गाया झाल्यात. दोन्ही कामं करायची आहे ना हिराना. पळायचं पण गाया पण काढायची. तिकोंडी लाईनचा आहे यो. आहे ना बैल दाखवा. आराध्य म्हणते वाटेल दोघं झाले ते माहित. आराध्य कसं हो पहिलं आराध्याचं ध्यान आहे. पळसगावचं पहिलंच असं मैदान आहे की ती यात्रा सोडून मैदान आहे. आता प्रत्येक टायमिंगला यात्रेचं एकच मैदान. ह्यो कुठं फायनलला राहिला होता? पैशीला राहिला होता. पैशीला. काय नाव याचं? बदाम आहे. कुठला? कुमारी तस्मिया जमीर सय्यद यांचा बदाम. बदाम गाव मदनापूरवाडी. मदनापूरवाडी कुठं आली होय? ती नाही तालुका कोरेगाव. खाली टाकायचं. हा पळसगावचं यात्रेच्या नंतर पहिलं मैदान. मोक्यात गेलं तर पहिलं मोक्यात गेली तर खाऊन येते चरून येते. किती गाड्या आहेत आज? गाड्या एक आहे. कुठले? चिपळूणचे आहे. कोकणातली गाडी उतरवली. झाला कितवा गट आहे? 11 गट आहे. आता जायला लागेल तुम्हाला. बाकी काय निवांत बा. समीर भैया नमस्कार. कमेंट येते ते आपल्याला समीर भैयाची मुलाखत घ्या. केव्हा घ्यायची? है ना आलो त्या साईडला की येतो. या नक्की धावणच घ्यायची. तुमची कला पण बघायची. मला आवडली बरं का. हिराच्या नाक्या केल्या का नाही तुम्ही? मला एवढ्या आवडल्या का नाही. हिराच्या नाक्या समीर भैयाने केलेत. आणि किती 4-5 महिने मागे लागलो होतो की. होय 4-5 महिने चाललो सारखं. मला पण वेळ नव्हता मुंबईमुळं. त्या दिवशी योगायोग जुळून आला. ते काय व्हायचं
नक्की मला पसंतच पडत नव्हत्या. नक्कीच जर रक्त येत असेल तर काय मग काय उपयोग नाही करून ते. बरोबर आहे, आपण ज्या कामासाठी करायचं ते काम क्लिअर झालं पाहिजे. हा उलट जास्त ताप डोक्याला. होय की. त्यामुळे येतोय इस्लामपूरला या. आवर्जून आदल्या दिवशी फोन करतो. करा काय ना दादा. आणि मला आहे ना जास्त इंटरेस्ट तुमच्या त्या कलेत आहे. नाही दाखवूया की आपण व्हिडिओच्या माध्यमातून नाही सगळ्यांना दाखवू. कारण तुम्ही लहानपणापासून जे तुम्ही शिकलाय का नाही ते म्हणजे 2-4 वर्षातलं काम नाही. नाही पहिल्यापासून. त्यामुळं ते मला ते आज जाणून घ्यायचंय. या तुम्ही पहिल्यांदा झाला का पळसगावला? या पहिलंच माहिती आहे आहे ना. उद्या 11 ते 20 चोवीस गाडी मला गाड्या माझ्या नातू द्या. गाडी क्रमांक 11 ते 20 वाले गाड्या द्या. सुट्टी मेकर आहे ना. हा हे रोहन वाटेगावचा आता 1 नंबरचा सुट्टी मेकर आहे चालूला. 1 नंबर सुट्टी करतो आणि टॉपच्या बैला सुट्टी करतोय आता सध्या तर. आणि आता मोठी बैल असते त्यांच्याकडे. मोठी असते ती बारकी सगळ्यांचे ना. असं नाही ना फक्त मोठेच. नाही असं नाही ना. कोणाची बी असून गरीबाची असून दे मोठीची असून गाडी सोडा बोलून जाणार तिथं. वाटेगावची असते ती सगळी यांच्याकडे है ना. उत्तम भाऊजी तर सगळी तुम्ही आपलीच आहे ती पहिली आहे ना. ही समीर भाई यांची पहिली आपलीच सगळी. समीर भाईची पण तुम्ही सोडता. सगळे आमचा घरचाच माणूस आहे. हा गेलो की घरी त्यांच्या. त्याचं काय म्हणजे असं कोणाबद्दल असं दोन मत नसती ती नाही ना. की बाबा ह्याचा गरीबाचा सोडायला नको आणि कोणी बी हाक मारून त्याच्याकडे गेलेला आहे. न ओळखीच्या माणसाने जरी बोलवलं अहो सुट्टी करायची आमची तरी जाणारच तुझ्या बैलापाशी. हिराची सुट्टी केली एकदा आहे ना. हो सगळं 4-5 वेळा केली ना. आता बी सोडा 21 मध्ये 4 नंबर तास आहे. चालते तुम्ही घेऊन या. साहेब आमच्या गावात आला तुम्ही. फोन नाही काय नाही. आलो अचानक. तो माझा भाचा आहे. नमस्कार. बेल्जियमला असतो. ते माझे दाजी सर होते आणि हे त्यांचे मित्र नगर जिल्ह्यातले. नगरवरून आला आता पुण्यावरून आला. पुण्यात असतात. मग अचानक कसं काय इकडे? अचानक वादळ पळायला वडूचा. हा मग त्याला बघायचं होतं म्हणजे चल जाऊन. किती वेळ गटात आहे? 20व्या गटात. 20वी आहे. आम्ही 21 ला आहे. लगेच दुसऱ्या ह्याच्यात. हा दुसऱ्या ना. हो हिरा आहे. बघ काय चाललंय. बाकी निवांत आहे. या घरी बघू उरकलं की नाही. उरकायचं नाही. हे ना हालाच्या टायमिंगला फोन करा मला. आपण जाऊ घरी. घरचे बी मला आता त्याने दाखवलं तुमचं. हा मग थांबायचं नाही. आता इतक्यात आलोय आम्ही डायरेक्ट. हाय बघू आता 21वा तुमचा हिरा कुठल्या गटात किती फाटी? 4 नंबर तास आहे. हा काय त्याला बैल पुरत नाहीत. 18 बैल तासाला लागलेत. म्हणजे पैरा केला गे आणि ह्याच्यावर गाडी बांधायला लागते. म्हणजे बैलावर नाही गाडी बांधायची, वासरावर बांधायची. नाही बांधली तर बैल जात. आणि त्याच्या स्पीडची बैल भेटत नाहीत. ते 2 नंबरातली बैल घातली की घोटाळा होतो. त्यातला तिघातला एक जण मागे राहिला. आता दोघात लढत चालू आहे परंतु मधल्या राणाला जाऊन डबलचा टाकला आणि सुंदर अशी गाडी सेनेसाठी पात्र. अरे द्या शाळेपेक्षा बरं आहे ना. पप्पा काय करताय? गाडी बांधतोय हिराव. हिरावर गाडी बांधताय वे का? त्यांना 18 बैल तासाला लावले ते. त्याला गाडी बांधायला लागते. बर. हिरा पळसगावच्या मैदानात. कैची केले. निकालाला बुलेट वाढणार आहे त्यासाठी कैची 21 मध्ये 4 नंबर आहे. खाली न्यायला लागल. कोण बसतय चकड्यात? किरण बस. हा चला. पप्पा
गाड्या वळवा. गाडी क्रमांक 21 वळवायचा आहे. भरले माग या मैदानातला 21 सुटला आणि 21 मध्ये एकूण 5 गाड्या सुंदर अशी लढत चालू आहे. वर्ण पाऊस पडतून खाली धुळा उडतोय. धुळ्यात 5 गाड्यात लढत चालवली. एक गाडी मागे राहिली. आता 4 गाड्यात लढत चालू. आता 3 गाड्यात लढत चालवली. कोण येतोय शेवटच्या क्षणाला निकाल अतिशय सुंदर. गाडी क्रमांक 21 चा निकाल. गाडी क्रमांक 21 चा निकाल. तास क्रमांक 2 वरून नवी गाडी महालक्ष्मी प्रसन्न आईगाव देवप्रसन्न पायलवाडी कल्याण या गाडीचा 1 नंबरला उजव्या बैलगाडी मालकाचं चालकाचं अभिनंदन. फौजी कुठे गाडी तुमची? हे वासरू तुमचं घरची? ह्यो लय क्वालिटी वाटतो. ह्याला स्पीड आहे का? दोन्हीला स्पीड आहे. हा हा नवीन घेतला. ह्यो नवीन घेतलाय का? घरची गाडी? मग दुसरा ह्यो दुसरा हा. मग ह्याच्या आधी हाणली घरची? नाही पहिल्यांदाच आहे. पायऱ्याचं लय अवघड आहे ना म्हणून बैल आपल्या आता थोडी पण ओळख आहे तरी पण लोक पहिरा नाही लय खोटं बोलतात. नाही ते फायनलची पहिली गाडी आली. कुठला बैल हो? कुठले? बिहुऱ्या गंगोत्रीचा. गंगोतीचा. आणि ह्यो कडलोनची गाडी राहिली. कळडोनचे राहिले. कुठला बैल? बलमान बिवऱ्या. बऱ्याच दिवसानंतर त्यातला कडलोनचा कुठला? कळडोनचा बलमा. कोणी कशी खरेदी आहे ती? शिवाड्यावर घेतलाय का? काय कितीची खरेदी? व्यसन करू नका. दिवस चांगले 81,000 नाहीतर व्यसनी यायच्या आहारी गेलेल्या या ठिकाणी आता आपण दिवस स्वतः मागं लागली. कुठल्या शेमीत होता? तिसऱ्या शेमीत गट कडन शेमी कडन. काय नाव याचं? गिरवीकरांचा रुद्रा फायनल साठी आला. वादळ आहे ना? कुठला हो? ह्यो कुठला? तांडव गाव. सोमापर्यंत कोणाचा? विठ्ठल चव्हाण नेर. आणि दोघ आहे तर झेंड्याला. ह्यो कुठला आहे? पप्पू शेठ काय खाली मान घालून चाललाय? हे कोण आहे पायऱ्याला? गंगोतीचा निशाण. आणि शिकरा काय कडन आला काय? हा 1 नंबर तास आता कडन शिकरा पाहायला लागेल. बाहेर ना अडचण नाही. मागली वेळ तुम्ही बघितलीच. हो कडन लय पळतो त्याला. पण पब्लिक पाहिजे त्याला. पब्लिक कुठे आहे आता? फिल्डिंग लावायची गरज नाही ना. कुठली गाडी का असेल तुम्हाला? काय गाडी चांगली सगळ्या आहे ना. शेट कुणीकडे येत? शेट निकाला येत. निकाला गुलाला पिशवी घेऊन येते. किती वर्षाचा अनुभव आहे? अनुभव ह्यो 5 वर्षाचा आहे. तरी
तरी असेल की मला वाटतं 96-97 पासून रेसमध्ये येईल. एवढा अनुभव. हा, मग 96 माहिती पळवलाय मी 9 वर्ष आणि पुशेगावला हिंदी केसरी केलाय. माहिती पळायचा आमचा चुलत्याचा आणि चालत आणून जयराम स्वामी वडागाव ती पुशेगाव चालत हे आता जी टेम्पो ती तरी बसली बघत बैल छकडं झुपून येऊन तिथे नंबर केला गाडी. चकड्याला झोपून आणून आदल्या दिवशी याचा का? आदल्या दिवशी आलो होतो चालत मी आमचा भाऊ. हे झेंड्याचं किती मैदान असेल? झेंड्याचं काय त्याला लिमिट नाही. आता मला वाटतं झेंड्याला मी खरं सांगायचं म्हणजे एक ही पळसगावचं गाव असं आहे की पहिलं मैदान मी इथे झेंडा टाकलं पळसगावला सुरुवातीला. या झेंड्याला मला इथे तिने झेंडा टाक म्हणून सांगितलं आणि हिथनं सुरुवात केली झेंडा टाकायला. आपले भाऊ एक आहे तिने मला झेंडा टाकायला इथं पहिल्यांदा चेअरमन आपलं विजय पिसाळ त्यांनी चान्स दिला ते झेंडा टाकायला. आणि चोडाकारांनी खरं तर सगळे उचलून धरलं. चोराडा असून दे, ओगलेवाडी असून दे, अमरापूर असून दे, खाली विंगला असून दे, म्हणजे बऱ्यापैकी ही मैदान मला त्यांनी माझा विश्वास दावला आणि तिथनं जी सुरुवात झाली. पण पहिलं मैदान हे दिलं त्यांनी पळसगावचं. पण आजपर्यंत कधी मानधन मोजून घेतलं नाही. दिल तेवढं घेतलं. दिल ते खिशात. फक्त काम करा, नाद आहे म्हणून काम करायचं, पैशासाठी येत नाही. नाही. पण तुम्ही ऐक नाही भविष्य लय मोठं आहे कारण तुमची जी झेंडा टाकायची पद्धत आहे नाही ती मी लय बारकाईनं बघितली. प्रत्येक गाडीवर लक्ष असतं कुठला बैल मागे सरलाय. मग आता 96-97 पासून मी रेस मध्ये मला माहित असते कुठला बैल मागे सरल कुठला पुढे सरल. मी आणि प्रत्येक गाडीला मी सांगून जातो 1 नंबर पासून 9 नंबर कम्प्लीट मी प्रत्येक गाड्याला 15-20 किलोमीटर चालतो. तेवढं मोबाईल मध्ये माझी येते संध्याकाळपर्यंत किती चाललो मी. म्हणजे अड्डा किती असेल परवा शेनवडीचं मैदान केलं 88 फेर झालं सगळं मिळून. मग किती किलोमीटर रनिंग झालं? 20 किलोमीटर रनिंग झालं त्या दिवसात 1 नंबर 9 नंबर किंवा वर गेलो एकदा खाली आलो असं वादाचा विषय कधी झालाय का? कधीच नाही. आणि वादाला कोण माझ्याकडे येत नाही. त्यांना माहित आहे पोरग काम करेक्ट करतय आणि आपण काम पण करेक्ट करतो. नो पार्सलिटी कधी कोणाला पण मी होतं 19-20 सेकंदावर झाला असं नाही असं नाही. पट्टीच्या पुढे पायाला झेंडा पडलं बोल चुकीनं ती पण 9-10 गाड्यात होतं नाही असं मी पण माणूस आहे. शेवट मुका जाणार कधी पुढे ते सांगू शकत नाही. तरी सुद्धा मी इतकं माझं काटेकोर पालन असतंय 88 फेऱ्यात एकही पार्सली झाली नाही. परवाचं मैदान केलं जसं हे पट्टीचं चालू झालं आणि इथं झेंडा टाकले मी पहिलं पण मी झेंडा टाकलं नाही असं नाही. पण जसं पट्टीच झाले तसं जास्त करून मी झेंडा टाकलं. पुशेगावला हिंदी केसरीसकट माझी पट्टी लावली होती. तिथनं पुशेगावल्याने पण माझ्या विश्वास दाखवून पट्टी लावली आणि महत्वाची म्हणजे पट्टी मी लावल्यावर लोखंडी पट्टी पण आहे माझ्याकडे पण त्याच्यावरती सुद्धा रबर आहे माझ्याकडे. ही कसली पट्टी आणली? ही पट्टी मी कोल्हापूरवरून आणली बनवून आणली पट्टी. असं पट्टी ती पडत नाही अजिबात. अशी उचकटत नाही पण नाही. त्याला 4-5 फुटावर त्याला मेक आहे त्या बरोबर बसले हो खाली बरोबर बसले. तरी पावसामुळे थोडं दिसणं झाली नाहीतर एकदम करेक्ट दिवसभर दिसते पट्टी. आणि ते बैल घसरत नाही अजिबात. पायात अडकत नाही अजिबात अडकत नाही काय नाही. बघा नाही जवळजवळ मेक आहे त्या हालत पण नाही आणि लागायचं तर भीतीच नाही. आणि बैला मेक मारताना अशी मधी मारते त्यामुळे बैलाची उडी जरी पडली तर मेककडे विषयच नाही येत नाही. आयटमच वेगळा आहे काय आयटम वेगळा बनवून घेतलंय मशीनवर असं ना बरोबर. अखंड तुकडा 120 फुटाचा आणि ते पुन्हा फोल्ड होतो का? फोल्ड गोल करून न्यायचा पुन्हा हे जरा कापते पुन्हा हाताला ती असं होतंय गुंडाळताना. पण ती बैलांच्या जर व्यवस्थित बैलांना लागायला घेऊन म्हणून ती केलंय मी नियोजन. 1 नंबर काम केलंय. हे बैलवाली बी पाळते ते ना? बैलवाली तर काटेकोर पाळते. खरं तर बैलवाल्यांची साथ आहे म्हणून मी इथपर्यंत पोहोचलो. त्यांचा सगळ्यात मोठा दोहा लागला सगळ्या आईचा दोहा लागला आणि सगळ्या माणसांच्या बैलगाडीवाल्यांचं प्रेम आहे आपल्यावर म्हणून इथपर्यंत पोहोचलो. भविष्यातलं मोठं झेंडा पंच आहे बरं का तुम्ही. कारण मी तुम्हाला बऱ्याच वेळा बघितलंय काय पद्धत आहे झेंडा टाकायची. नाही प्रत्येक गाडीवर लक्ष पण चांगली झेंडावाली पण आहे ती. आणि त्यांचा पण मी कधी कधी असं समजा बाप्पू असून दे आपलं बोवा असून दे आमचा सलीमबाई असून दे सोमा असून दे मी कधी कधी ह्यांच्याकडे शिकतो ही नक्की काय करते ती. मी पहिलं बघितलं 1-2 वर्ष नक्की झेंडा कसं टाकते ती आणि त्या अनुसारानं मला पण त्याचा अनुभव आहेच त्याचा. मी बरोबर ती माझ्याकडे झेंडा आले की गाडीवाले ऑटोमॅटिक उभ्या करते गाडी. किती वर्षाचा अनुभव झेंड्याचा? झेंड्याचा अनुभव तसा आता रेस मध्ये 97 पासून 96 पासून नाही त्यामुळे मला पक्क माहिती आहे बाबा कुठली गाडी कशी सोडायला. बरोबर. त्यामुळे काय अडचण. मैदान कसं झालं आजचं? मैदान 1 नंबर झालं करेक्ट झालं. आणि पळसगावला कधी पण मैदान पडून दे माझं नाव असतेच काय असतं. त्यांचं प्रेम आहे गावाचं माझ्यावर. पळसगाव चोराडे अमरापूर विंग भरपूर गाव आहेत असे. मुळशीपर्यंत मैदान केलं मी. कोल्हापूरला मैदान केलं पंढरपूरला केलं. 4 दिवस 4 टोकाला मैदान केलंय मी. आता रोज असतं कंपल्सरी नाव असते आपलं प्रत्येक मैदानाला. आणि मी असं कधी मग कुणाला सांगत बसत नाही माझं नाव टाका. त्यांचं प्रेम आहे आपल्यावर नाव टाकते ते. आणि सगळ्यांचा म्हणजे बैलवाले माझे समालोचक असून दे झेंडा पण सगळ्यांचा आपल्यावर प्रेम आहे त्यामुळे काय मैदान होतेच आणि असतेच नाव माझं. आणि नावासाठी मैदान पैशासाठी नाही पैशासाठी करत नाही मी कधीच. नाव झालं पाहिजे. चालतंय ओके धन्यवाद. चला घ्या गाड्या.
शिखराची सुट्टी दादू करणार आहे. कोण इकडे दिलीप ड्रायव्हर आहेत, लखन ड्रायव्हर आहे, सोन्या ड्रायव्हर आहे. आता कासरात काढ काम करताय का मागणं सोडून दे. मी ओढला जास्त हर्ष गाडग्यांच्या गावात आहे ती माग आली एक नंबर झाला पाहिजे बरं का सोन्या. झालाच पाहिजे. सोन्याला असतो नाही विचारक त्याला काम नाही. बऱ्याच दिवसांना मैदानात आहे सोन्या. सुरुवात आपल्यापासून केली आपल्याच गाडीने केली. आकाश शेटचा अजून आकाश शेट राऊत बदलापूर यांचं वासरू आहे. अक्षय किंवा पण आता सोन्या सगळं नियोजन करतोय आपण. सोन्या म्हणल तसं आपलं असं सोन्या म्हणाल ते पूर्व दिवशी कडनं गाडी दोन अतिशय सुंदर अशी लढत करा. पर्यार वादळ पर्यार तांडव सुंदर अशी लढत करा. अतिशय सुंदर अशी लढत झाली. गेला सोन्या गेला. पर्यार वादळ आणि रुद्रा पर्यार तांडव आणि शंभू सुंदर अशी लढत झाली. घेऊन झाला एक नंबरचा मानकरी पर्याल सेलगरी किंग परसोने आल्यावर सोन्यावर. नमस्कार भाऊ. नमस्कार. शिकरा होता फायनलला. अजून कुठली बैल आणली होती आज? फायर आणलं होती ते क्वार्टर फायनल राहिलं का? आता किती आहे ती बैल घरी? 5-7 आहे. 5-6 आहे ते. लक्ष बरं आहे ना? आहे बरं. आकाश ड्रायव्हर किती नंबर झाला? सामना झाला. निकाल बघू. या की किती नंबर झाला? काय आता घासाघिशी झाली ना? देतेले गेल एकदम योग्य निर्णय असतात इथं. अजिबात पार्शलिटी नसते. किती नंबर? 3 नंबर झाला. 3 झाला असेल ना? शेठ काय आहे काय? शेठ या की शिखराजवळ करा डालीचं कव्हर करा. पायाला काय झालं? कसं काय? याप कमी दादू शेटला गुलाल नाही लावला काय असं असतं का? कशाला लावलाय तर हे असं लावाय घे. असं व्हायचं बरं घे. मागल्या 3 मैदानातला 1 नंबरचा मान पटकावला असं वादळ त्यांना लढवू ज्या बैल या ठिकाणी आता नावा रूपाचा त्या मैदानात या ठिकाणी बैलाचा वरवरून नाव निघतं असा तांडव. दोघांच्या सुंदर अशी लढत झाली. त्या लढतीमध्ये या ठिकाणी संचालित कॅमेऱ्याचा आधार घेतला आणि 3 गाड्यांना 1 आणि 2चा सामना निकाल दिलेला आहे. अक्षय आज कोणत्या नावानं गाडी पाहिली?
ते आज आपली चिठ्ठी निघालेली लेट. हा. मग ते आपण ते आपले मित्र आहे ते पंढरपूरचे त्यांच्या नावाची चिठ्ठी घेतलेली, मग त्यांच्या नावावर पळालो आपण 25 मध्ये. हे अक्षय शेटचं वासरू का? आकाश शेट राऊत, आकाश शेटचं. कैलासवासी मोहन शेट, रामभाऊ राऊत, प्रवीण शेट, आकाश शेट यांचा वासरू आहे शंभू. ठाणे रायगडचे उपाध्यक्ष, हा, ठाणे रायगडचे उपाध्यक्ष. त्यांच्या मालकीचे वासरू. हा हा. हे कुठून खरेदी काय? ते औरंगाबाद वरून खरेदी केले, संभाजीनगर. संभाजी. काय किमती जायते? 7.5 लाख रुपये. किती गुलाल आहेत त्याचे? आता आपण आणल्यापासून चौथा झाला. चौथा झाला. अमरापूरला पण त्या दिवशी वादळानं आपलं 2 नंबर 4 झाले. एकच मैदान तिथं फेल गेलं. एकच मैदान फेल गेलं. माळशिरस्त 2 नंबरला उतरलं सिमी. दुसरा आहे आता. हा, आता दुसरा आहे. मेन फोकस त्याचा बिनजोड राहील का मैदान? 3 फेर बिनजोड सगळीकडे चालणार. कोण पब्लिकला अजून पोहतो तो डाव्या खांद्यानं पोहतो. काशीची जागा 1 वर्ष झालं काशी मरून 12 तारखेला. आणि एक 9 तारखेला आमचा गुलाल झाला पहिला. 1 वर्षानंतर 1 वर्ष वाट बघितली आम्ही बैलानंतर, बैल मेल्यानंतर. बैलानंतर आत्ता गुलाल झाला आमचा. 1 वर्ष गुलाल नव्हता. मैदानातच येत नव्हतो आम्ही. पहिले 4-5 महिने बैल मेल्या आलोच नाही. मैदानात येत नव्हतो आम्ही सगळीच. आम्ही दोघं गेलो तर गाडी बसायचं, कुणाच्या तर बघत बसायचं. हर्षदला सकाळी सांगितलं होतं. नाही, तुमचा शब्द 100% खरा टाकतो. पटरावाडी जेव्हा गाडी आली तेव्हा 1 नंबर आम्ही केलाय. पटरावाडीला, परत कोळ्याला, आणि आज पण 1च नंबर सांगून. ते आमच्या गावात, गाडग्याच्या गावात. स्पीड लागलं होतं गाडीला तुमच्या. हा, चांगलं स्पीड. सीमेला जरा घसरी चालली होती पावसामुळे. पाऊस पडत होता. पण गटाला लय सुपर निघलं वासरू. नाही, स्पीड आहे तो, त्याचं काय नाही. आता किती आहेत वासर सगळे? मग बैल आणि वासरू एक आणि घरी वासरू एक आहे का? मग आता आकाश शेटची किती बैल आहेत टोटल? आता मुंबईत एक काळू म्हणून आहे, ही 2 इथं. 3च. त्यांची बैल सगळं तुमच्याकडेच येतात? ते आपलं घरचं संबंध आहेत त्यांच्याशी. आकाश शेट आणि आपलं घरचं संबंध आहे. त्यांची मुंबईत मुलाखत घेतली होती, त्याच्यात तुमचं नाव घेतलं होतं त्यांनी. नाही, ते आपलं संबंध जुना आहेत ना, त्यांच्याशी घरचा संबंध आहे. 1 नंबरचा आनंद वेगळाच. आनंद वेगळा म्हणजे वाट 1 वर्ष प्रतीक्षा बघितली आम्ही. बैल मरून 12 तारखेला 1 वर्ष झालं. 1 वर्ष प्रतीक्षा बघितली आम्ही 1 नंबरची. किती वर्ष नाद अजून? त्या बैलानंतर आजच 1 नंबर झाला. झाला त्या दिवशी, पण आजच 1 नंबर झाला. मग काशीचा 1 नंबर, त्यानंतर आजचाच 1 नंबर. आजचाच 1 नंबर. काशीचा शेवटचा 1 नंबर कोळ्याच्या मैदानाचा महाराष्ट्र केसरीचा. त्याला आपण होतो. हो, तुम्ही होता, कोळ्यात होता, पटरवाडीला होता. हाय पब्लिकलाच पाहणार. दवाखाना कितीही पब्लिक असते, काय प्रॉब्लेम, काय अडचण नाही, काही सुद्धा अडचण नाही. काशीने पण डावीनं पब्लिकला सगळ्या गाजवलं, तसं ही वासू डाव्या खांद्यानं गाजवणार. किती दिवसांनी काढता? 8 दिवसाच्या आत वासरू काढत नाही, सहसा 7 ते 8च, 8च्या आत. मग 8 दिवस मध्ये काय व्यायाम काय त्याला? व्यायाम म्हणजे आलं मनात तर पवनी, मोठ्या बैलगाडीला झोपून जरा रस्त्याला चालवायचं बिलवायचं, आणि 1 दिवस आड रस्त्याला फिरवून आणायचं, चालवून मोकळं 2-2, 3-3 किलोमीटर व्यायाम त्याला कंटिन्यू. व्यायाम चालूच आहे, व्यायामात पाहिजे, व्यायामात कंटिन्यू व्यायामात वासरू आहे. बसून सहसा आम्ही ठेवतच नाही, कोण नसलं तर आम्ही दोघं भाऊ दुखतोच त्याला. त्याला बसायची सवय, पळून आलं की गट काढला की बसतो, शिमी काढला की बसतो, फायनल काढला की त्याला बसायची सवय आली की. म्हणजे पळून आला की बसणारच, बसणार 3-3, 4-4 तास बसतो आहे ना. लय चांगली सवय आहे. मग चांगली सवय. काशीच्या नंतर ही जागा चालवणार. आणि सगळ्यात मोठं म्हणजे टीमचा सपोर्ट आहे. ह्या सगळ्या टीमचा सपोर्ट आहे म्हणून खोंड पोहोचतोय. ही सगळी पोरं, सोन्या ड्रायव्हर, आकाश ड्रायव्हर, हे दोघांचा बी लय सपोर्ट आहे मला. आणि ही सगळी पोरं बैलासाठी झटतात. बैल नव्हता, बैल मेल्यापासून पोरं येत नव्हती,
वासरू पळायला लागलं, बैल पोरं सगळी यायला लागली माझ्यावर. ही सगळी पोरं आहे ना? पोरं पाहिजेत यांना, आता पोरं असल्याशिवाय चालत नाही काय. अमित शेठ भाडरे वाघोली आणि सुमित शेठ. सुमितशी आमचं चांगलं जमतं. आज 1 नंबर केलाय पळसगावच्या मैदानात वादळने. मोठ्या रकमेची खरेदी आहे ना? मोठ्या रकमेची. किती रकमेची आहे? 15 लाख रुपयाची खरेदी. आणि ह्याच दावणीला आता चिमणे, कळंबीचा शंभू आहे, कळंबीचा सरपंच आहे. अजून कोण कोण आहे? एक्का एक आहे. सगळं टॉपची बैल एका दावणीला बांधलेत तुम्ही. आजचं नियोजन कोणी केलेलं? आजचं नियोजन दादांनीच केलं. अमित शेठने केलेलं. गेलं मैदानात पण ऐक नाही, शंभूने 1 नंबर केला ह्या मैदानात. यात्रेचं मैदान होतं. ह्याच दावणीला पुन्हा 1 नंबर आहे पळसगावचा. आज बैलाची हॅट्रिक झाली. ह्या बैलाची 3 मैदानात 1 नंबर केला. शंभू आणि वादळ घरची गाडी. हा, त्या दिवशी अमरापूरला 1 नंबर केला. सम्राट आपला कर्जतचा सम्राट आणि वादळ. हा, आज तिसरं मैदान आहे. मग प्रत्येक टायमीला पैर वेगळं. मग 1 नंबर केला तरी पैरा फोडायचा. आता सगळ्यांची इच्छा आहे पळायची, आहे ना? बरोबर. आज कोण कोण आलंय? नाही कोण नाही, पोरच आमची कडेपूरची. कडेपूरला असतोय. कडेपुरात बैल असतो. बैल अख्तर मुल्ला कडेपूर यांच्याकडे सांभाळ असतो. हा एवढाच ना? हा एक बैल. दुसरा एक घरात आमच्या आहे का? ह्याला दूध किती आहे दूध पितो 3-4 लिटर रोजचं? कुठलं? म्हशीचं? गायचं? गाईचं. जर्सी? हा.